मी पुन्हा एकदा तारेंकडे जातो. तारेजी, एक मुद्दा मी काही छोटीशी एक आकडेवारी आणि एक मुद्दा तुमच्याकडे घेऊन यायचा होता. 2.5 ते 3% फरक यंदाच्या मतदानामध्ये पडलेला आहे. 2017चं मतदान आणि आताचं मतदान. इथे लक्षात घेतलं पाहिजे की आधी शिवसेना एकीकृत होती, आता ती वेगवेगळी आहे वगैरे. या पार्श्वभूमीवर तुम्ही मगाशी मुद्दा, एक गंभीर महत्त्वाचा मुद्दा मांडला की मराठी भागांमधून तेवढ्या प्रमाणात मतदानाला ते उतरले नाहीत. हे न उतरणं शिवसेनेबद्दलचा राग होता का? हे न उतरणं सत्तेचा वापर पाहत होते म्हणून होता का? की हे न उतरणं या सगळ्यातून आलेला उबग याच्यामुळे होतं? काय नेमकं कारण होतं? जर का ही एवढी महत्त्वाची मुंबई तुमची राहणार की नाही या लेवलपर्यंत प्रचार गेला होता. तर मला असं वाटतं की या सगळ्या प्रकारामध्ये मराठी माणसाच्या मनामध्ये असलेली निराशा हे एकमेव कारण असावं मतदान कमी होण्याचं. त्याचं कारण असं आहे की मी आज शिवसेनेला मत दिलं, त्यांचे नगरसेवक उठून त्या दुसऱ्या पक्षामध्ये गेले तर माझं मत वायाच जातं. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, त्याचा मराठी माणसावर खूप मोठा आघात झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण कारण काही असो त्याची, पण मराठी माणूस ज्या आशेने मतदान करत होता ती आशा मावळलेली होती. त्यामुळे आता काहीतरी आशा थोडीफार शिल्लक राहिली असेल असं मला वाटत नाही. त्यामुळेच हा सगळा मतदानाचा टक्का घसरल्याचं आपल्याला इथे बघायला मिळते. मला इथे म्हात्रे सरांच्या विधानाला जोडून थोडा आणखी एक मुद्दा मांडायचा वाटतो. तो हा त्यांनी आता म्हटलं की कलकत्त्यामध्ये बंगाली माणूस सेफ वाटतो, त्याला असुरक्षित वाटत नाही, किंवा मद्रासचं उदाहरण दिलं, चेन्नईचं उदाहरण दिलं असं वाटत नाही. बंगालमध्ये, कलकत्त्यामध्ये विशेषतः जी अवस्था मुंबईची आहे तीच अवस्था कलकत्त्याची पण आहे. मी कलकत्त्याला पण जाऊन आलोय, तिथे कव्हर करून आलोय. एक तारेजी थोडंसं थांबवतोय. मोठी अपडेट मुंबईतून आहे. काँग्रेसनं खातं खोललं मुंबईमध्ये. आशा काळे या धारावी मधून विजयी झालेल्या आहेत. पहिलं खातं खोललेलं आहे काँग्रेसनं. पहिला विजय काँग्रेसच्या बाजूनं, जाहीर झालेला विजय काँग्रेसच्या बाजूनं. आशा काळे धारावीतून प्रभाग क्रमांक 183 मधून विजय झालेले आहेत काँग्रेसच्या. आपल्याला कल्पना आहे धारावीमध्ये काँग्रेसचा सुद्धा एक महत्त्वाचा वोट बेस आहे. आपल्याला ही कल्पना आहे की इथून खासदार काँग्रेसच्याच आहेत, वर्षा गायकवाड ज्या शहराध्यक्ष आहेत मुंबईच्या, आणि तिथे एक विजय मिळालेला आहे. आता खूप आधी होईल, पण हे लक्षात घेऊया आपण. या मधल्या काळामध्ये नम्रता, अदानीचा विषय होता, धारावी कसं देण्यात आलेले वगैरे मुद्दे होते. या पार्श्वभूमीवरती एक कल बघायला मिळेल. काँग्रेसला कसा प्रतिसाद मिळेल? गमत बघ प्रसन्न, इथे महायुती की ठाकरे अशी चर्चा करत असताना पहिला निकाल काँग्रेसच्या बाजूने मातोश्रीच्या बाजूचा हा मतदार परिसर आहे सगळा. तारेजी, आपला मुद्दा पूर्ण करा प्लीज. नाही, मी हे सांगत होतो की जी अवस्था मराठी माणसाची मुंबईत आहे तीच अवस्था बंगाली माणसाची कलकत्त्यामध्ये आहे. आर्थिक शक्ती त्यांच्याकडे नाही. जसं आपल्याकडे अमराठी लोकांनी सगळ्या आर्थिक नाड्या ताब्यात घेतल्यात, तीच अवस्था कलकत्त्यामध्ये पण आहे. तिथे अबंगाली लोकांनी सगळ्या ताब्यात घेतलेल्या आहे. पण फरक काय आहे? ज्या वेळेला आर्थिक शक्ती तुमच्या ताब्यात नसते त्यावेळेला तुमच्या पाठीशी राजकीय शक्ती उभी राहणं आवश्यक असतं. जी टीएमसीने, आधी डाव्या पक्षांनी, नंतर टीएमसीने तिथल्या बंगाली माणसाच्या पाठीशी उभी केली. तुम्हाला आजही कलकत्त्यामध्ये एखादं घर घ्यायचं असेल, भाड्याने घ्यायचं असेल, विकत घ्यायचं असेल तर तिथल्या टीएमसीच्या कार्यकर्त्याच्या संमतीने तो म्हणेल त्या एजंटकडनं घ्यावं लागतं. तसं मुंबईमध्ये होतं का? तसं मुंबईमध्ये शिवसेना कुठल्या आपल्या मराठी माणसाला प्रमोट करून याच्याकडूनच तुम्ही घर घ्या किंवा तुम्ही याच्याशीच धंदा करा, याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या व्यक्तीशी व्यवहार करता कामा नये, अशी सक्ती होते का आपल्याकडे? ती नाही होत. शिवसेनेचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय होता? शिवसेनेने मराठी माणसाला आर्थिक शक्ती मिळवून दिली नाही. त्यामुळे ही अवस्था झाली. आर्थिक शक्ती पण नाही दिली आणि त्याच्या पाठीशी राजकीय शक्ती पण उभी केली नाही. फक्त आणि फक्त इमोशनल वातावरण निर्माण केलं, इमोशन तयार केल्या, अस्मिता अस्मिता म्हणून सगळं सांगितलं. मराठी अस्मिता म्हणजे काय असते, किंवा कुठल्याही व्यक्तीची अस्मिता म्हणून काय असते? त्या व्यक्तीची भाषा, त्या व्यक्तीची वेशभूषा, त्याची खाद्य संस्कृती, त्याची क्रीडा संस्कृती, त्याचा सांस्कृतिक कार्यक्रम, हे सगळं मिळून अस्मिता बनत असते. मराठी साहित्यिक असेल, मराठी साहित्य असेल, मराठी सिनेमा असेल, या सगळ्यांची अस्मिता असते. शिवसेनेने किती मराठी साहित्यिकांना मदत केली, शिवसेनेने किती मराठी पत्रकारांना मदत केली. जे मराठी पत्रकार आपल्या हिमतीवर पुढे जात होते त्यांचे पाय खेचण्याचं काम शिवसेनेने केलं. मनसेचं मी म्हणत नाही, मनसेने नक्कीच मदत केली. मनसेने मराठी नाटकांना, सिनेमाला, लेखकांना मदत केलेली आहे. मी शिवसेनेपुरता म्हणतोय. शिवसेनेने या गेल्या 15 वर्षामध्ये कुठल्याही पातळीवर मराठी माणसाला मदत केलेली नाही. त्यामुळे मराठी अस्मिता म्हणून जे काय असतं ते अस्मिता जोपासण्याचं काम कोणाचं असतं? ते राजकीय पक्षांचं असतं. त्यांच्याकडे शक्ती असते म्हणून असतं. ज्या शिवसेनेचा जन्मच मुळात मराठी माणसासाठी झाला, त्या शिवसेनेचा वर्धापन दिन वर्षानुवर्ष, ज्यांना वर्षानुवर्ष मद्रासी म्हणून हिणवलं, अशा लोकांच्या षण्मुखानंद हॉलमध्ये होतो. महापालिका स्वतःचं मराठी सांस्कृतिक भवन नाही बांधू शकली 25 वर्षामध्ये, मग कसली मराठी अस्मिता? आणि मराठी अस्मिता, जो मराठी माणूस ट्रॅफिकमध्ये अडकतो त्याला विचारावं. श्रीमंतांची लोक आरामात फिरतात, पण जो सामान्य मराठी असतो, जो बसने प्रवास करतो, जो टॅक्सीने प्रवास करतो, जो ट्रेनने प्रवास करतो, त्याला घरी पोहोचायला किती उशीर होतो, त्याला काय काय अडचणीचा सामना करावा लागतो, हे लक्षात घेतलं
तर कळेल की मराठी माणसामध्ये निराशा का आहे. ताकद द्यायची, राजकीय ताकद द्यायची, मात्र ती राजकीय ताकद माझ्या भल्यासाठी न वापरली जाता अन्य कोणाच्या भल्यासाठी वापरली जात असेल तर मी मतदानाला का जाऊ, हा प्रश्न पडतो मराठी माणसाला. प्रसन्न, आपण चर्चेत पुढे जाण्यापूर्वी आता मुंबईमधली आपण आकडेवारी बघूया. या आधीची महापालिका निवडणूक आठवते, बरंच अंतर होतं भाजप आणि शिवसेनेमध्ये यापूर्वीच्या निवडणुकीत, पण ते आता कमी कमी होत आलंय. भाजप 61 जागी आघाडीवरती आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना 56, अर्थात एकनाथ शिंदेच्या मध्ये 22 जागा आहेत, पण त्या विसरून चालणार नाहीत आपल्याला. पण तरी सुद्धा ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असं जर चित्र म्हटलं तर ते अंतर बऱ्यापैकी कमी झालेलं आपल्याला आता इथं दिसतंय. आपल्यासोबत आपण चर्चेचा एक राऊंड घेणार आहोत, कारण त्यानंतर फक्त अपडेट्स येणार आहे, त्यामुळे माझा शेवटचा एक राऊंड घेईन. शेवट मी मृणाल मॅडमवरती करेन. मी जातोय नितीन भालेराव यांच्याकडे, मग कांतीलाल गाला, मग आपल्यासोबत असतील महेश म्हात्रे. मी पहिल्यांदा जातोय नितीन भालेराव यांच्याकडे. नितीन भालेरावजी, मुंबई तर एक वेगळ्या प्रकारे परिस्थितीचं परिवर्तन आपल्याला बघायला मिळालं होतं. मागच्याच 2017ला दिसलं होतं की भाजप आणि शिवसेनेमध्ये फक्त 4-5 नगरसेवकांचा फरक होता. नाशिकमध्ये हे परिवर्तन बघायला मिळतंय. यापुढे म्हणजे काँग्रेस वगैरे तर सोडा, पण प्रादेशिक पक्ष जे स्थानिक अस्मितेचा प्रदर्शन करत असतात, मग तो राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मग तो शिवसेना असेल, तो मनसे असेल, इव्हन मी एका पातळीवर तर म्हणेन शिंदेचीही शिवसेना असेल, आता भाजप याला राष्ट्रीय पातळीला आणून राष्ट्रीय अस्मितेशी जोडू पाहतंय का? शहरं आता भाजपची होत चालली आहेत का? निश्चितपणे प्रसन्न. हे याचं एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या हातात 100 रुपयाची कॅडबरी आहे, पण तरीही 5 पैशाची लिमलेटची गोळी पण मलाच पाहिजे. या मानसिकतेतून हे सगळं चाललं आहे. आणि ज्या ठिकाणी आपली ताकद नाही त्या ठिकाणी समोरच्याला साम दाम दंड भेद कुठल्याही मार्गाने आपल्याकडे ओढून घ्यायचं. वर्षानुवर्षाची त्याची जी विचारधारा आहे, ज्याची मानसिकता आहे, ती सगळी बाजूला ठेवायला लावायची आणि आपल्याकडे ओढून घ्यायचं आणि याच्यातून विरोधक संपवत चालायचे. ही भाजपची या निवडणुकीतली तरी नाशिकमधली स्थिती राहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे मुळात नाशिक हा ज्या पद्धतीने गेल्या 20 वर्षाचं पाहिलं किंवा 25 वर्षाचं आपण हे पाहिलं तर विरोधकांना बऱ्यापैकी आणि त्यातही भाजपला बऱ्यापैकी नाशिकनी साथ दिली. कधी मनसेची लाट आली, मनसेला साथ दिली, पण प्रामुख्याने विरोधकांचा हा गट राहिला आहे. एक प्रश्न तुम्हा सगळ्या विश्लेषकांसाठी, नितीन भालेराव, तुम्ही, म्हात्रेजी, तुम्ही, मृणाल मॅडम, तुम्ही तिघांनाही असं होत आहे का की शहरातल्या निम्न मध्यमवर्गीय मराठी माणसाला आणि कोणत्याही जाती धर्म भाषेच्या माणसाला असं वाटतंय का की खरंच जर का या शहरामध्ये मेट्रो वाढायचे असतील, हायवेज वाढवायचे असतील, मोठे प्रोजेक्ट्स आणायचे असतील, तर आपल्याला ही जी लाईन आहे दिल्ली म्हणजे केंद्र, महाराष्ट्र आणि मुंबई, उदाहरणार्थ मुंबईचा माणसाला मला विचारायला आवडेल या मतदानानंतर की प्रकल्प हे तुझ्या मतदानासाठी महत्त्वाचं ठरलं का? कारण त्याला दिसत होतं मेट्रो येत आहेत आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात रेल्वे सुद्धा मी एसी करणार. नाशिकच्या माणसाला मला विचारायला आवडेल की महाकुंभच्या निमित्तानं होणारे जे काही प्रोजेक्ट्स नाशिकमध्ये होत असतात आणि यापुढे सुद्धा होतील, आणि तो इतर शहरांमधल्या गोष्टी बघतोय. नाशिकमध्ये अजून मेट्रो माझ्या माहितीनुसार सुरू झालेली नाही, आरेखन फक्त झालं होतं. या महत्वाकांक्षा सुद्धा त्यांना या ट्रिपल इंजिन वगैरेच्या नॅरेटिव्हसाठी त्यांना पुढे घेऊन जात आहेत का? नाही प्रसन्न, म्हणजे पर्टिक्युलरली जर नाशिकबद्दल बोलायचं झालं तर नाशिकमध्ये मेट्रोचं फक्त आरेखन झालं, पण नाशिकमध्ये मेट्रो ही व्यवहार्य नाही हे स्पष्ट आहे. त्याच्यामुळे तो विषय बाजूला पडला आहे. दुसरं, गेल्या 25 वर्षात नाशिकमध्ये कुठलाही नवीन प्रोजेक्ट येण्यात किंवा आणण्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार, केंद्राचा तसा संबंध नाही, पण राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय. त्याला काही प्रमाणात राजकीय अनास्था ही सुद्धा कारणीभूत आहे. प्रश्न राहिला कुंभमेळ्यानिमित्त जे काही प्रोजेक्ट्स यायला पाहिजे किंवा येण्याचे परिस्थिती आहे, त्यातही परिस्थिती आहे की संजय राऊतांनी याबद्दलचा उल्लेख केला होता आणि तो 100% खरा आहे की नाशिकमध्ये जे कुंभमेळ्यानिमित्तचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते सगळे अहमदाबाद आणि गुजरातमधल्या फर्म्सला हे दिले जात आहेत आणि मग ते सबलेट हे नाशिकमधल्या फर्म्सला किंवा कंपन्यांना हे मिळत आहेत. त्याच्यामुळे भाजप हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं नाशिक माझं हे दत्तक शहर आहे, मी या शहराचा पिता म्हणून काम करेल, पण नाशिक हा या दत्तक पित्याचं कायम सावत्र बाळ राहिलेलं आहे. हेही वस्तुस्थिती आहे. केवळ संघाचं तिथलं नेटवर्क जे आहे ते प्रभावी आहे. सर्वसामान्य लोकांना मोदींबद्दल किंवा भाजपबद्दल एक आस्था आहे म्हणून भाजपला तिथे मतदान होतं. त्याच्यात सध्याच्या भाजप नेतृत्वाचं म्हणजे वरिष्ठ नेतृत्वाचं योगदान राज्य पातळीवरचं हे
नसण्यात नाहीये. जमा आहे असं ठीक म्हणायला आहे. मी महेश म्हात्रेंना हाच प्रश्न विचारतो. महेश म्हात्रेजी, शहरी नागरिकाच्या बदलत्या अपेक्षा, महत्वाकांक्षा, मुंबईच्या भाषेत मी शब्द असा वापरेन, मराठीपेक्षा महत्वाकांक्षा मोठी ठरली का? शहरातले प्रोजेक्ट्स त्याला जास्त महत्वाचे वाटू लागलेत का भाषा आणि बाकीच्या मुद्द्यांपेक्षा? नाशिकच्या माणसाला असेल, पुण्यामध्ये मी तसा पुण्याचा म्हणून सांगतो, वाढलेले मेट्रो ह्याचे लोकांमधले प्रतिसाद मी बघतो, कारण मला माहिती आहे पीएमटीचे त्रास काय आहेत, मला माहिती आहेत. आमच्या पुण्यामध्ये गमतीने म्हणतात 4 जाम यात्रा आहे पुण्यामध्ये, 4 जाम यात्रा, कारण प्रमुख 4 ठिकाणी पुणे युनिव्हर्सिटी असेल, वाघोली, हडपसर असेल आणि अशा ठिकाणी जाम होतात. आणि मग मेट्रोचं महत्व बघायला मिळतं. आता इथे रायडर हा प्रश्न पण आहे की मुळात वाहतूक सुरळीत का होत नाही, तोही प्रश्न भाजपला विचारावा लागेल. सांगायचा मुद्दा असा की शहरी माणसाला अपेक्षांसाठी भाजप आशास्थान वाटतंय का? नाही, आता बघा तुम्ही, आपण सगळेजण जाणतो की आपल्याकडे जे नव्याने शहरीकरण होतं, या शहरीकरणाला नगर नियोजन नावाच्या एका पद्धतशीर गोष्टीची जोड असावी लागते. आपल्या देशामध्ये नगर नियोजन नावाचा प्रकार नाही आहे. भारतामधल्या 99.99% महानगरांमध्ये, नगरांमध्ये सांडपाण्याची व्यवस्था फुलप्रूफ नाही आहे. मी 99.99% यासाठी सांगतो की मुंबईची जी शहरापुरती जी सांडपाण्याची व्यवस्था आहे ती फक्त ब्रिटिशांनी बांधलेली असल्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीने ते अजूनही काम करताना आपल्याला दिसते. तर सांडपाण्याची व्यवस्था असो, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो, रस्ते आणि इतर सगळ्याच कम्युटिंगच्या गोष्टींची व्यवस्था असो, या सगळ्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे, या देशाची राजधानी, राजकीय राजधानी आणि आर्थिक राजधानी या गेल्या काही महिन्यांमध्ये कशामुळे चर्चेत आहेत, तर तिथलं हवेचं जे हवेतील प्रदूषणाचं जे स्थान आहे हे फार मोठं आहे आणि त्याचे प्रचंड दुष्परिणाम तिथल्या सर्वसामान्य नागरिकावर होताना आपल्याला दिसतात. आता आपण पाहिलं की या भारतीय नागरिकाच्या आपल्या नेत्यांकडून किंवा राजकारण्यांकडून ज्या अपेक्षा त्या अत्यंत अल्प आहेत. राम मनोहर लोहियांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं की जर एखाद्या राजकीय नेत्याने किंवा पक्षाने इथल्या लोकांना वीज, पाणी, रस्ता आणि आरोग्य आणि शिक्षण या बेसिक 5 गोष्टी जर दिल्या ना तर ते वर्षानुवर्ष निवडून येत राहतील. असा हा अल्पसंतुष्ट मतदार आहे. या अल्पसंतुष्ट असल्यामुळे या मतदाराला कायम गृहीत धरलं गेलं. आज आपण मुंबई महानगराबद्दल बोलतो. या मुंबई महानगरामध्ये तुम्ही मला दाखवा शिवाजी पार्क व्यतिरिक्त एक अशी चांगली मोकळी जागा नाही आहे, एक चांगलं फिरायला जाण्याचं ठिकाण नाही आहे, मनोरंजनासाठीची सर्वांना परवडतील अशी ठिकाणं नाही आहेत. म्हणजे जगणं म्हणजे काय फक्त प्रवास नाही आहे, जगणं म्हणजे काय फक्त शिक्षण नाही आहे, तर त्याचा सर्वांगीण विकास नागरिकाचा व्हावा यासाठी जे काम केलं गेलं पाहिजे हे आपल्याकडे नाही आहे. आणि ज्या आपण मेट्रोबद्दल खूप प्रेमाने आणि कौतुकाने बोलतो, तर लंडनमध्ये लंडन ट्यूब सुरू झाली 1863 मध्ये. पॅरिसमध्ये मेट्रो सुरू झाली 1900, म्हणजे 100-150-150 वर्ष आधी तिकडे या प्राथमिक सुविधा आलेल्या आहेत. आणि आपल्याकडे या सगळ्या येण्यासाठी राजकीय कसरत करावी लागली, हे दुर्दैव आहे. आणि अजूनही आपल्याला पुढे जायचं आहे, तर ते पुढे जाण्यासाठी जितके चांगले नेते, जितकं चांगलं नियोजन करणारे नेते असतील तेवढी चांगली आपली प्रगती होईल. एक विल ड्युरॅन्डनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे प्लेजर्स ऑफ फिलॉसॉफीमध्ये, डेमोक्रेसी विदाऊट एज्युकेशन मीन्स हिपोक्रेसी विदाऊट लिमिटेशन.